आज आपण अगदी मोजक्या साहित्यात आणि अगदी कमी वेळेत असे गूळ शेंगदाण्याचे लाडू तयार करूया। तर गूळ शेंगदाणा खोबऱ्याच्या लाडूचं साहित्य पहा। इथे मी बरोबर अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत आणि अर्धा किलो शेंगदाणे घेतले तर बरोबर अर्धाच किलो गूळ घेतलेला आहे। तर हे सारखंच प्रमाण घ्यायचं। आणि इथे मी 150 ग्रॅम तीळ घेतलेले आहेत आणि 150 ग्रॅम खोबरं। तर एवढंच साहित्य आपलं गूळ शेंगदाणा लाडूसाठी लागतं आणि थोडंसं 1 ते 2 चमचे तूप लागणार आहे। आणि आता सुरुवातीला आपण शेंगदाणे तीळ आणि खोबरं भाजून घेऊया। आणि आता मस्तपैकी मीडियम ते बारीक गॅसवर आपण शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घेऊया। तर हे पहा, मध्यम गॅसवर मी 2 ते 3 मिनिट सारखे असे हलवून शेंगदाणे मस्तपैकी भाजून घेतलेले आहेत। तर हे पहा, अगदी छान असे भाजलेले आहेत। तर आता आपल्याला हे शेंगदाणे एका मोठ्या ताटात काढून घ्यायचे, कारण हे थोडेसे थंड करून आपल्याला याची थोडीशी साल काढायची। आता भाजू आपण तीळ, आणि तीळही मध्यम गॅसवर असे भाजूया। तीळ तडतडायला लागले की मग याच्यात आपण खोबरं घालूया, म्हणजे तीळ जास्त कढईच्या बाहेर जाणार नाहीत। तर तीळही पहा छान तडतडायला लागलेले आहेत। तर आपल्याला जास्त असे भाजून नाही द्यायचे, तडतड असे करायले। याच्यात खोबरं घालूया, कारण तीळ कसे पटकन असे करपल्या जातात। तर आता खोबरं आणि तीळ असे एकदम दोघं भाजून घेऊया। आता तीळ आणि खोबरं घातल्यानंतर मी मिनिटभर असं खालीवर करून घेतलेलं आहे। तर खोबरं आपल्याला पूर्णतः रंग बदलेपर्यंत भाजून नाही घ्यायचं, तर ते गरम तिळानंच आता थोडासा रंग बदलून कुरकुरीत होईल। तर आता आपण गॅस बंद करूया आणि हे सगळं साहित्य थंड करून घेऊया। शेंगदाण्याचे अशा प्रकारे मी साल काढून घेतलेली आहे। थंड झाल्यावर हातावर चोळायचे आणि पटकून घ्यायचे, अगदी पटकन साल निघते। तर सगळे शेंगदाण्याची अशी नाही निघली तरीही चालतंय। तर हेही थंड झालेलं आहे तीळ आणि खोबरं। तर खोबरंही पहा अगदी कुरकुरीत असं झालेलं आहे। तर आता आपण हे असं जाडसर मिक्सरला फिरवून घेऊया। मिक्सरला फिरवून झालेलं आहे। तर हे पहा, अशा प्रकारे अजिबात चिकट न होता असं जाडं मोकळं असं फिरवून घ्यायचं, चालू बंद करून फिरवायचं। तर आता मी सगळे शेंगदाणे आणि खोबरं ते मिक्सरला फिरवून घेते। तर हे पहा, शेंगदाणे खोबरं सगळं मिक्सरला बारीक करून झालेलं आहे। तर आता आपण गूळ वितळून घेऊया। तर गूळ वितळण्यासाठी पहा, इथे मी 2 नाश्त्याचे चमचे तूप घातलेलं आहे। तर याच्यात आपल्याला पाणी वगैरे घालायचं नाही आणि गुळाचा पाकही करून घ्यायचा नाही, फक्त आपल्याला असं गूळ वितळून घ्यायचा आहे। तर हे पहा, सगळा गूळ आपला वितळलेला आहे। तर आपल्याला पाक वगैरे याचा करायचा नाही। तर आता मी गॅस बंद केलेला आहे आणि हा वितळलेला गूळ आता आपण शेंगदाणे ते आपण भरड करून घेतलेली त्याच्यावर घालूया। आता सगळं गूळ आपण याच्यात घातलेलं आहे। तर आता मिक्स करायचं, उलटण्यानंच करायचं, कारण गूळ एकदम अगदी गरम असतं, म्हणून सगळं असं एकजीव करून घेऊया। आता सगळं गूळ आपलं शेंगदाण्यात मिक्स झालेलं आहे अशा मस्तपैकी। तर हे मिश्रण अगदी गरम आहे, तर याला असं पसरवून ठेवूया। 5 ते 10 मिनिटानंतर असं थोडंसं थंड झालं की मग याचे लाडू वळूया, कारण आता हे भरपूर गरम आहे। तर याला थंड होण्यासाठी ठेवूया। तर हे पहा, 5 ते 10 मिनिट झालेले आहेत आणि मिश्रण आपलं बऱ्यापैकी थंड झालेलं आहे। अगदी थंडही नाही होऊ द्यायचं, नाहीतर मग काय होईल, कोरडं होईल। आणि जर तुमच्याकडून चुकून जर जास्तच कोरडं झालं तर मग परत हे मिक्सरला फिरवून घ्यायचं, अगदी छान असे लाडू होतात। जास्त थंड झाल्यानंतर कोरडं होतं। तर हे पहा, तुम्हाला ज्या आकाराचे हवे त्या आकाराचे असे लाडू बनवून घ्यायचे, अगदी छान असे होतात। तर आता मी हे सगळे लाडू असे बनवून घेते। सगळे लाडू आपले वळून झालेले आहेत आणि तेवढ्या साहित्यात पहा एवढे लाडू झालेले आहेत। आणि अगदी लहानही नाही मी केलेले, तर मध्यम आकाराचे बनवलेले आहेत, अगदी छान असे होतात। तर हे लाडू
अगदी मोजक्या साहित्यात अगदी छान असे होतात. तर एकदा माझ्या पद्धतीने असे गुळ शेंगदाण्याचे लाडू करून पहा. आणि आजची रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.